Bye.
Oh, yeah.
विठ्ठला
पायी पडे मिठी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे भगवंताच्या नामाचं महात्म्य वर्णन करून सांगतात। विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अखण्डमण्डलाकार व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरस्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल शिवंत वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागा गण गण गणांक होते गण गण गणांक होते गण गण गणांक लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रशरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुर्गमन हमारे हृदय में जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते प्रथम शैलपुत्री च द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेची चतुर्थ पुष्पांडा पंचम स्कंद माता षष्टम कात्यायनी सप्तम कालरात्री च अष्टम सिद्धिरात्री नवम महागौरी च नो दुर्गा नमो नमः विठ्ठल सेवेकरता घेतलेल्या अभंगाचं निरूपण करण्या अगोदर थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कितव्या वर्षात पॉम्पलेट नाही दिसली मला गेल्या 32 वर्षापासून आपल्या इथे अखंड हरिनाम अर्थात श्रीमद भागवत महापुराण कथेचा सप्ताह या रामनवमीच्या पर्वकाळावर म्हणजेच हनुमान जयंतीच्या पर्वकाळावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठरलेला आहे. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण नंदकिशोरजी महाराज गावंडे हिंगणेगव्हाळ यांच्या अमृतमय वाणीतून आपण ही कथा श्रवण करीत आहात आणि आजची पहिल्याच दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. विठ्ठल बघा तुम्ही किती भाग्यवान आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार पर्वकाळ आहे तुमच्या या सप्त्यामध्ये. पहिला म्हणजे आता नवरात्र चालू आहे. आजचा नवरात्राचा नवमीचा शेवटचा दिवस. आजच प्रभू रामाचा जन्म. तिसऱ्या नंबरवर एकादशी एक पर्व काळच आहे. आणि काला म्हणजे सांगता हनुमानजी महाराजच्या जयंती निमित्त आहे.
अर्थात 4 पर्व काढावे. आता अभंग घेतला, पण आज प्रभूचा जन्मदिवस, मग त्यानिमित्त थोडंसं प्रभू रामाचं सुद्धा वर्णन अति आवश्यक आहे सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण म्हणतो आज जन्म आहे, पण तसं पाहिलं तर जन्म नाही. जो अव्यक्त आहे तो जर व्यक्त झाला तर तो प्रगट होते किंवा अवतार घेते. तो जन्म घेत नसते. जन्म मरण या जीवाला आहे, देवाला नाही. देव निर्गुण निराकार आहे, पण ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येते त्या त्या वेळेस तो सगुण रूप धारण करते आणि प्रगट होते. म्हणून आपण काय म्हणतो आज देवाचा जन्म आहे. वास्तविक पाहता तो निर्गुण आहे. बघा बर्फ असते ना, बर्फ आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवतो, तापमान घटलं की त्या पाण्याचं बर्फ होते. अर्थात ते सगुण रूप आहे बर्फाचं. आणि तापमान वाढलं की ते बर्फ वितळते, अर्थात त्याचं ते निर्गुण स्वरूप आहे. तसं भक्ताच्या कार्यासाठी भगवंत अवतार घेतात आणि अवतार कार्य संपलं की ते कार्य कारणात विलीन होतात, अर्थात भगवंत निजामाला जातात. विठ्ठल बरोबर. 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. एक अनिच्छा प्रारब्ध, एक स्वइच्छा प्रारब्ध आणि एक परिच्छा प्रारब्ध. आता स्वइच्छा प्रारब्ध हे संतांचं असते. स्वतःच्या इच्छा नाही येतात संत. काय येतात? त्यांना कळवळा येते लोकांचा की बुडत आहे ज्यांना न देखावे डोळा. लोकांच्या बद्दल की लोक भक्ती करत नाही, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. त्यांना भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी संत येतात, म्हणजे ते स्वइच्छा प्रारब्ध म्हणतात त्याला. विठ्ठल विठ्ठल. आता अनिच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात? तुम्ही आपण जीव, मग आपला जन्म पाप केलेलं असते ते भोगण्यासाठी किंवा वासनेमुळे होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता परिच्छा प्रारब्ध हे भगवंताचा. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म लयाला जातो, त्यावेळेस भगवंताला अवतार घेण्यासाठी करण्याकरता अवतार घेतला. पण फक्त एवढंच कारण नाही, असे 6 कारण आहेत. सर्वात पहिलं कारण आहे, ज्यावेळेस ते सनकाधिक भगवान विष्णूच्या दरबारात गेले दर्शनासाठी, त्यावेळेस ते द्वारपाल होते जय विजय, त्यांनी त्यांना अडवलं. त्यावेळेस त्यांनी श्राप दिला की जा म्हणे तुम्ही राक्षस व्हाल. आता एवढ्याशा गलतीसाठी एवढी मोठी सजा. भगवंताला दया आली. भगवंत म्हणता काही हरकत नाही, तुमची सुटका मी करी. विठ्ठल विठ्ठल. आता त्यांच्यासाठी भगवंतालाही अवतार घ्यावा लागला. त्यांचे 3 जन्म, हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. त्यावेळेस भगवंताला 2 अवतार घ्यावे लागले.
म्हणजे फक्त प्रल्हादाचे पिता होते ना ते हिरण्यकश्यप, त्यावेळेस नृसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपचा वध केला आणि वराह घेऊन त्या हिरण्याक्षाचा वध केला. परत आणखीन एक जन्म रावण आणि कुंभकर्ण, तेव्हा सुद्धा प्रभू रामाच्या अवतारात कुंभकर्णाचा आणि रावणाचा वध केला. तिसरा जन्म भगवान कृष्णाचा, तेव्हा सुद्धा वक्रदंत आणि शिशुपाल यांचा म्हणजे त्या संकालिकांनी दिलेल्या श्रापाचा त्या जयविजयच्या जो देह परिवर्तन झाला होता राक्षसाच्या रूपात, त्याचा उद्धार करण्यासाठी भगवंतानं म्हणजे अतिशय सुंदर दादाने प्रमाण दिलं की भक्ताच्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाने अवतार घेतला. विठ्ठल एक कारण झालं. दुसरं कारण आहे रुंदेचा श्राप. त्या रुंदेचा पती होता ना जालंधर, ती सती होती, तो जरी राक्षस होता तरी ती सती होती, तिच्या सतीत्वाच्या प्रभावामुळे तो मरत नव्हता. त्यावेळेस भगवंताने तिच्या पतीचं रूप घेतलं आणि तिच्या सोबत सहवास केला. त्याच्यामुळे ती सती होती, तिच्या लक्षात आलं आणि तिने श्राप दिला. तिचा म्हणे तुला मी श्राप देतो, तू दगडात म्हणजे तू माझ्या पतीपासून मला दूर केलं ना, तसं तुला पण तुझ्या पत्नीपासून दूर व्हावं लागेल, म्हणून राम जन्म घ्यावा लागला. विठ्ठल तिसरा जन्म नारदाचा श्राप. बघा, नारदाला अहंकार झाला होता की देवा मी कामाला जिंकलो. तेव्हा म्हणा याची खोड जिरवायची आहे. आता रस्त्यानं जात होते नारद, देवाने सांगितलं की मला सांगितलं तर सांगितलं, दुसऱ्या कोणाला सांगू नको. वडिलाला सांगितलं ब्रह्मदेवाला, आणखी महादेवालाही सांगितलं. देव म्हणे आता तू काही ऐकून नाही राहिला. देवानं एक मायावी नगरी निर्माण केली. त्या नगरीमध्ये अतिशय सुंदर लावण्यवती एक विश्वमोहिनी नावाची मुलगी आणि तिचा वडील म्हणजे राजा शीलनिधी नावाचा राजा ते दिसले. तिथं गेले नारद महर्षी. गेले असताना नमस्कार केला, विचारलं की कसं काय येणं झालं. काही नाही म्हणे, सहज आलो. म्हणे माझी मुलगी उपवर झाली, तिचा विवाह करायचा आहे, तर आता हिचा हात बघा, भविष्य सांगा. त्यावेळेस मुलगी बघून नारदचीच मोहित झाली. भगवंताला जिरवायचीच होती की कामाला जिंकलं म्हणतात ना. बघितलं आणि सांगितलं की अतिशय सुंदर वर प्राप्त होणार आहे. आणि निघाले ते भगवान विष्णूकडे. आता हे तर सगळी मायाच होती भगवंताची. ती नगरी सुद्धा मायावी, ते शीलनिधी राजा सुद्धा मायावी आणि ती विश्वमोहिनी मुलगी सुद्धा मायावी. आले भगवान विष्णूच्या जवळ, म्हणतात प्रभू मला हरिरूप द्या. हरीचा दोन अर्थ होता. एक म्हणजे हरी म्हणजे विष्णू पहिली विलांटी, आणि हरी म्हणजे वानरही होते दुसरी विलांटी. विठ्ठल पण भगवंत आपल्या भक्ताचं पतन होऊ देत नाही. देवाला माहित आहे की तुच्छ सुखासाठी जर आपला भक्त एवढी तडफड करत असेल तर आपण याला थांबवायला पाहिजे. फक्त अक्कल घडवायची होती, काही हरकत नाही. दिलं म्हणत तुला हरिरूप. ते माकडाचं तोंड घेऊन निघाले असताना गेले आणि तिथं सभा भरली होती. स्वयंवर होतं मुलीचं. बसले असताना भगवान भोलेनाथाचे दोन गण होते, शृंगी भृंगी आजूबाजूला बसलेले होते. ते हसत होते त्यांना. आता यांना वाटलं मला अतिशय सुंदर रूप भेटलं हरीचं विष्णूचं, म्हणून हे मला पाहत असतील. पण काहीतरी विचित्र काय म्हणतात ना, कुचिन सारखं दिसत होते ते, म्हणून पाहत होते. शेवटी आली विश्वमोहिनी आणि जशी ती समोर आली तशी नारद महर्षींनी मान समोर केली, पण ती निघून गेली. वाईट वाटलं. तिथं तिने भगवान विष्णूच्या गळ्यात माळ टाकली आणि भगवंत तिला घेऊन गेले. मग आता ते महादेवाचे जे गण होते ते म्हणायला लागले की तुम्ही अगोदर तुमचं मुख आरशात बघा. त्यावेळेस तेव्हा कशाचा आरसा, नारद महर्षी गेले आणि पाण्यात बघितलं. जसं पाण्यात बघितलं तसं आपलं मुख दिसलं की माकडाचं झालेलं आहे. आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही, भगवान विष्णूनेच केलं.
निघाले आणि गेले. गेले असताना साधूचा श्राप खरा ठरत असते. बघा, देवाने सुद्धा स्वीकार केला. त्या गांधारीचा श्राप होता ना, तो सुद्धा भगवान कृष्णाने स्वीकार केला होता. सांबाच्या पोटी मुसळ बांधलं होतं, तो सुद्धा साधूचा श्राप त्यांनी स्वीकार केला होता की या मुसळाने यादव कुळाचा नाश होईल. तसा या नारदांनी भगवान विष्णूला श्राप दिला की तुम्ही मला पत्नीचा विरह निर्माण केला, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा विरह होईल. आणि जे माकडाचं मुख मला दिलं ना, त्या माकडाच्या मुखाच्या म्हणजे तेच तुमच्या उपयोगात पडतील. विठ्ठल विठ्ठल. झाले 3. आता 4थ्या नंबर बघा. 4थ्या नंबरवर मनु आणि शतरूपा यांनी दोघांनी अतिशय उग्र तपश्चर्या केली की आम्हाला भगवंताची प्राप्ती, आमच्या पोटी भगवंताच्या सारखा मुलगा जन्माला यायला हवा. आता भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात माझ्यासारखा मीच आहे, म्हणून मीच तुमच्या पोटी जन्म घेईल. म्हणून तो सुद्धा भगवंताचा एक अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता 5वा अवतार प्रताप भानू नावाचा राजा होता. पुण्यशील होता, धर्मपरायण होता, भगवत भक्त होता. पण चुकून गलती झाली की वनामध्ये गेला असताना राजसी गुण पशुची हत्या केली. तमोगुण वाढला. एका राक्षसाची हत्या केली. आणि त्याचा भाऊ होता, त्याच्यासोबत पण त्यानं काही विरोध केला नाही. त्यानं मनामध्ये ठरवलं की सूड उगवायचा, पण संधी साधून. बघा, धूर्त लोक असतात, ते कपटी असतात, ते योग्य वेळ आली की डाव साधत असतात. विठ्ठल विठ्ठल. त्यानं योग्य वेळ बघितली, वाट पाहिली योग्य वेळेची. आला एक दिवस दरबारात आणि राजाला सांगितलं की मी स्वयंपाकी आहे, आचारी आहे, मला सुंदर स्वयंपाक बनवता येते, म्हणून मला तुमच्या राज दरबारामध्ये त्या पाकशाळेमध्ये मला स्वयंपाकाला ठेवा, काही हरकत नाही. ठेवलं तिथं आणि त्यांनी स्वयंपाक केला. तिथं त्यांचे गुरु आले, वशिष्ठ आले असताना बघितलं की आता ऋषी आले. त्यांनी नरमास शिजवून त्यांना वाढलं आणि त्यांनी जाणलं अंतर्ज्ञानाने. जाणलं असताना जे पंक्तीमध्ये ब्राह्मण बसले होते, ते ब्राह्मण सुद्धा पाहत होते की आकाशवाणी झाली आणि सांगितलं की ब्राह्मण हो, ऋषीवर जेवण करू नका, या पंक्तीमध्ये या जेवणामध्ये नरमास शिजवलेला आहे. त्यावेळेस सगळे उठून निघून गेले आणि तिथं ऋषींनी श्राप दिला त्या प्रताप भानू राजाला. त्याच्या भावाचं नाव धर्मरुची होतं, त्याचा मंत्री होता प्रताप भानू, धर्मरुची आणि अरिमर्दन, हे 3 होते. त्यांना श्राप दिला की तुमचं पुढचं मूळ राक्षस होईल. विठ्ठल विठ्ठल. तर राजा देवाजवळ गेला, भगवत भक्त होता. देवाला म्हणायला लागला की देवा, गुरुच्या ताटात नकळत कसं काय हे घडलं आणि मांस वाढलं गेलं ब्राह्मणांना सुद्धा, माझा काहीच दोष नाही. त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले की तुझ्यासाठी तुझी सुटका करायला मी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झाला 5वा जन्म. पण 6वा जन्म जो घेतला, तो जन्म भक्ताच्या रक्षणासाठी. भक्त राखे आणि दुर्जनाचे, म्हणजे ज्या वेळेला या धरणीला दुष्ट राक्षसांचं ओझ होते, जब जब होई धर्म की हानी, वाढई असुर अधम अभिमानी. विविध
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजन्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे विठ्ठल हजारो युग म्हणजे वर्ष होऊन गेले प्रभू रामाच्या जन्माने, पण आपण आजही प्रभू रामाचा जन्म साजरा करतो. त्याचं हेच कारण आहे की प्रभू रामाने आदर्श जीवन कसं जगलं ते जाणून घेण्यासाठी, म्हणजे ते स्मरण होण्यासाठी रामाचा जन्म आहे. बघा रामायण तुम्ही ऐकताच, मागच्या वर्षी रामायणात होतं वाटते. तर रामायणातलं एक एक पात्र अतिशय महत्वपूर्ण आहे. आपण कैकेयीला दोष देतो, पण कैकेयी वाईट नव्हती, अतिशय ज्ञानी होती. तिचं अतिशय प्रेम होतं प्रभू रामावर, पण तिनं विचार केला की आपण राम लाडका आहे, आपला अतिशय प्रेम आहे, तो घरातच राहिला तर तो आपल्या पुरता मर्यादितच राहील. म्हणून जगाच्या कल्याणासाठी तिनं अपमानाचं विष पचवलं. बघा, अपमानाचा कलंक, अपयशाचा कलंक तिनं स्वतःच्या माथी स्वीकार केला. आणि एकदा काय झालं की रामप्रभू कैकेयी मातेच्या जवळ गेले आणि म्हणायला लागले की आई, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. ती म्हणायला लागली, तुला काही शंका आहे काय? नाही म्हणे, तू सांग किती आहे. अरे म्हणे, काहीतरी करून दाखव माझ्यासाठी. ठीक आहे म्हणे, काय करू? अगोदर वचन दे म्हणे. ठीक आहे म्हणे, वचन दिलं. आता रघुकुलाची रीतच तशी होती की रघुकुला रीत वचन घेतलं. वचन घेतलं की मी जे मागेल ते देशील हो म्हणे. मग म्हणे 2 वर मागितलेले आहे ना बाबाकडून, मागायची बाकी आहे, तर तू एक असा माग की भरताला राजगादी आणि रामाला वनवास. आता कशी पंचायत झाली? वचन मोडू शकत नाही. ह्या गोष्टी एकांतवासात झाल्या होत्या. ह्या गोष्टी फक्त त्यांच्या दोघातच मर्यादित होत्या, तिसऱ्या कुणाला माहिती नव्हतं. म्हणजे घेतला की नाही कलंक. अजूनही बरेच लोक म्हणतात की कैकेयी वाईट होती, पण कैकेयी वाईट नव्हती. तिला माहित होतं की रामाचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही. विठ्ठल जशी कैकेयी अतिशय महत्वपूर्ण होती, तसेच भरत सुद्धा होते. बघा, त्यांना माहिती नव्हतं यांचं काय ठरलं, पण त्यांना एवढंच माहित होतं की आपल्या आईने चूक केली, आपल्यासाठी राज्य मागितलं आणि भावाला वनात पाठवलं. पण बघा, म्हणतात की भरताने राज्य स्वीकार केलं नाही. जिथे भाऊ भावासाठी राज्याचा त्याग करायला तयार होते तिथं रामायण घडते, आणि जिथं भाऊ इस्टेटसाठी भावाचा त्याग करायला निघते तिथं महाभारत घडत असते. विठ्ठल स्वीकार नाही केला राज्याचा. जसे आले तसं आपल्या पित्याची उत्तर क्रिया आटोपली, गेले वनात चित्रकूट पर्वतात. प्रभूंना विनंती केली की दादा आपण परत चला. तर त्यावेळेस प्रभू राम म्हणतात की अरे भरता, मी परत नाही येऊ शकत. आपल्या रघुवंशाची रीत आहे, रघुकुल रीती सदा आपल्या कुळाची अशी रीत आहे की जीव गेला तरी चालेल, पण वचनाचं पालन झालंच पाहिजे. मग आता पर्याय काय? तुम्ही ना सही तुमच्या चरण पादुकाच द्या. काही हरकत नाही, घेतले पादुका, डोक्यावर ठेवल्या आणि जडवतप कर्णाने निघाले. तुळशीदासजी महाराज वर्णन करतात, शीश ले चलाई से राम सिया जी
संग हो जैसे शीश खड़ाऊं ले चलाई से राम सिया जी संग हो जैसे अब इनकी छावनी रहेगी रात सारी राम भक्त ले चले राम की राम भक्त ले चले राम की राम भक्त ले चला रे राम के निशान राम भक्त ले चला रे राम के निशान असे आदर्श जीवन कसे जगावं हे रामायणातून कळते म्हणून रामजन्म करावा म्हणजे ते स्मरण होते. आणखी एक पात्र बघून नंतर आपण अभंगाचं निरूपण बघू. विठ्ठल अतिशय महत्वाचा पात्र हनुमानजी महाराज बघा. हनुमानजी महाराजांनी प्रभू राम जरी जगज्जालक परमेश्वर होते तरी सुद्धा हनुमानजी शिवाय त्यांचं पानही हलत नव्हतं. बघा सीतामाईचं अपहरण झालं त्यावेळेस हनुमानजीनं शोध लावला की आई साहेब कुठं सापडती. त्यानंतर लंका जाळली झाला 2 नंबर. 3 नंबरवर द्रोणागिरी पर्वत आणला ज्यावेळेस लक्ष्मण दादाला शक्ती लागली होती त्यावेळेस ते संजीवनी पाहिजे होती. मग आता जरी झालं तरी वानर येऊन मग आता कळत नव्हतं संजीवनी कशी आहे. पूर्णच्या पूर्ण पर्वत उचललं डोक्यावर आणि घेऊन आले. अशा प्रकारे हनुमानजी महाराजांनी प्रभू रामाचं कार्य केलं बघा. म्हणून त्यांनी धन्यवाद दिले की शाबासकी दिली आणि सांगितलं की तुझी राम भक्ती किती धन्य आहे. धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी केला तुझ्याला आई आहे मुलगा आहे म्हणजे बाळानं आईचं मातृत्व उदयाला येते. पत्नीची शोभा तिच्या कुंकुवाने असते तसं भगवंताची शोभा सुद्धा त्याच्या भक्ताने असते. जागोजागी हनुमानजी महाराजांनी प्रभू रामाचं कार्य केलं म्हणजे हे एकमेकाला पूरक आहे. नवे नवे हे एकमेकाशिवाय अधुरेच आहे. म्हणून म्हणतात दुनिया चले न श्रीराम के बिना राम चले न हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना चले न हनुमान के बिना दुनिया चले न श्रीराम के बिना राम चले न हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना चले न हनुमान के बिना बात मैंने समझ ली है जगत रामायण पढ़ली है समझा है रामायण पढ़ली है एक बात मैंने समझ ली है जगत रामायण पढ़ली है समझ ली है रावण मरे न श्रीराम के बिना
रावण मरण राम विना राम जगना हनुमान विना रावण मरेल श्रीरामचे बिना, लंक जलेल हनुमानचे बिना. रावण मरण राम विना राम जगना हनुमान विना दुनिया जगना राम विना राम जगना हनुमान विना. बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. चला विठ्ठल. दिवसाला अतिशय महत्व असते. आजचा दिवस त्यांचा होता, म्हणून आपले आराध्य दैवत आहे प्रभू राम. तर आता आपण आपल्या मूळ अभंगाकडे वळूया. तुम्हाला तुमच्या वेळेचं सोडल्या जाईल बरं, काळजी नका करू. सगळे चरण सोडून व्यवस्थित सोडून विठ्ठल विठ्ठल. सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता उठा उठी. नाम ही साधना आहे, घेणे ही क्रिया आहे आणि उठाउठी ही पद्धत आहे. विठ्ठल आता नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. मग आता उठाउठी याचा अर्थ ते काही असे म्हणतात का की देवाजवळ बसूनच नाम घ्या की हातात माळ घेऊनच जपा, नाही. तर नाम कसं घ्यायचं? उठता बसता चालता फिरता. तुकाराम महाराज म्हणतात ना, राम वेळोवेळा मी गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये. भगवंतांनी तिथे सुद्धा तेच सांगितलं की सततम कीर्तयंत माम यतंतस्य दृढव्रता नमस्यंतच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्थात जो सतत माझं नाम घेतो त्याला माझीच प्राप्ती होते. विठ्ठल. एकंदरीत तुकाराम महाराजांचं म्हणणं लक्षात घेतलं असताना असं लक्षात येते की आपण काम जरी करीत असलो तरी हातामध्ये काम आणि मुखामध्ये राम, तसं देवाचं नाव घ्यायचं. कामामध्ये काम काही म्हणा काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग अशा प्रकारे जर भगवंताचं नाम घेतलं, नाम घेता उठावटी, तर या संसारातून विरक्ती प्राप्ती होते आणि मुक्ती मिळते. अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता नाम घेता
हा संसार कसा आहे हा रूप आहे. आपण काकड्यात म्हणतो ना की संसार दुःखामुळं चहूकडे आणि विश्रांती नाही कोठे, किंवा दुःख भांडवली आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. आता सुख कुठं आहे? एक तर संताजवळ आहे, एक तर भगवंताच्या जवळ आहे. मग भगवंताच्या जवळ म्हणजे काय, ते देवाच्या जवळ आहे का? ते म्हणतात तसं, पण त्याच्या नामात सुख आहे. त्याचं नाम घेतलं तर संसार सुखाचा होते. त्याच्यासाठी म्हणतात संसार सागर संसार सा भरल्या जातो पुरा नारायण नामाची नामा नारायण नामाची नामा नारायण नामाची सागर हा संसार आहे दिसते पण नसल्यासारखा, जसं आपला देहही आहे. मग आता संसाराच्यासाठी आपण किती करतो, रात्रंदिवस झटतो, पण त्यातलं काही या संसार नगरी पदर नगरीच्या बाजारात आपण सुख शोधतो, यात सुख मिळेल काय, त्यात सुख मिळेल काय, पण सुख कशातच नाही. आणि मिळालं तरी क्षणभंगूर. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. बरं, सुख शोधता शोधता आशा एवढी वाईट असते की आपल्या डोळ्यात धूर असते. तो साधू संत म्हणतात ना की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. पण आपल्या गणागोताचा, नातेवाईकाचा, घराचा, प्रपंचाचा सगळा मोह असते, पण ते आपण एक दिवस मरणार आहे हे आपलं लक्षच नाही राहत. असं करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते आणि हे तर सोबत येत नाही, पण या देहाची रांगोळी होते. हा देहही एक दिवस जाते, हा देह नाशिवंत आहे, हा एक दिवस जाणार आहे, याला काळ खाणार आहे. हा देह कायमस्वरूपी आहे का? नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह
नाशिवंत देह आयुष्य घात काळ सावधान आयुष्य घात काळ नाशिवंत देह जाणारं सकळ म्हणजे कोणी एकटा की दोघं की चौघे जातील का सगळेचे सगळेच जाणार आहे येथे उरोनिधी आले अवतार एरते पामर जीव किती इथं कोणी शिल्लक राहत नाही आजा मेला पंजा मेला बाप भसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा म्हणून सावध व्हा आणि भगवंताची भक्ती करा आणि ते पुन्हा आपल्या पदरी गाठी बांधा अभंगाचं दुसरं करा ऐसा लाभ फुकासाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करीत असताना एके ठिकाणी वर्णन आलेलं आहे बघा कर्नाटिक शतकोटी नावाचा ग्रंथ त्यामध्ये 3 माता बसलेल्या होत्या एक कौशल्य माता एक अंजनी माता आणि एक लोपामुद्रा म्हणजे अगस्त्य ऋषीची पत्नी आता जिथं 3 बाया बसलेल्या असल्या त्या चुप बसतात काय एक मन आहे बायाला कधी पेवातही टाकलं तरी मुकटानं बसत नाही आता त्या बायाच होत्या ना जरी देवाईच्या माता होत्या पत्नी होत्या तरी गप्पा चालू होत्या मागच्या खोलीत गप्पा चालू हॉलमध्ये प्रभू रामचंद्र आणि हनुमानजी महाराज बसलेले होते आता इकडे कौशल्य माता म्हणते बघा माझा मुलगा राम समुद्रावर पूल बांधला रावणाला मारलं चितेला घेऊन आला लोपामुद्रा आई साहेब म्हणतात की एवढं करायचं काहीच गरज नव्हती आमच्या घरच्या भावाला सांगलं असतं
एका अंजईमध्ये पाणी पिलं असतं, समुद्र आटून टाकला असता आणि पूल ओलांडून जायचंही काम पडलं नसतं. अंजनी माता म्हणतात, अरे पूल बांधायचंही काम नसतं आणि तिकडे म्हणजे पाणी प्यायचंही काम नसतं, नुसतं हनुमानजीला सांगलं असतं. एका उडीत करोनी उड्डाणा केले लंकेचे, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे. एक उडी मारली असती, तिकडे जाऊन धिंगाणा केला असता आणि सीतेला घेऊन आला असता. आता या तिघीचं बोलणं चालू, समोरून प्रभू ऐकून राहिले. तिथं आले हनुमानजी महाराज, म्हणतात प्रभू ऐकलं काय? हो म्हणतात ऐकलं. जा म्हणते, काय म्हणणं आहे तुझं सांग त्यांना. त्यावेळेस गेले हनुमानजी महाराज, म्हणतात आई हा माझा प्रताप नाही, हा प्रभू रामाचाही प्रताप नाही आणि हा अगस्त्य ऋषीचाही प्रताप नाही, हा नामाचा प्रताप आहे. विठ्ठल अगस्त्य ऋषीने माहिती आहे नामाच्या बळावर समुद्र प्राशन केला होता. दोन भाऊ होते, राक्षस होते, आतापी आणि वातापी नाव. रामायणात उल्लेख आलेला आहे, तुम्ही तर ऐकलंच असेल ना मागच्या वर्षी, सांगायची काही गरज नाही. विठ्ठल बघा, भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. त्यात गंगा 1 नंबर, 2 नंबरवर काशी आणि 3 नंबरवर हिमालय. जर गंगेचं स्नान केलं तर पावित्र्य प्राप्त होते. जर काशीला गेलं तर काशीमध्ये भोलेबाबा मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये मुक्तीचा मंत्र म्हणतात, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो, त्याला पुन्हा जन्म नाही मिळत. जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाग. विठ्ठल तिसऱ्या नंबरवर हिमालय. आता हिमालयात जर 84 कोस प्रदक्षिणा केली तर माणसाला मुक्ती भेटते, पण तेही काही सोपं नाही. गंगेत आंघोळ करताना तर पाणी थंडगार आहे. त्या श्यामबाबानं केल्या होत्या बाबा, आम्ही ना म्हटलं करा झालं. दुसरी गोष्ट, हिमालयात प्रदक्षिणा मारताना ते वातावरण थंडगार आहे, चपलाही घालू शकत नाही, ते रेती पायाला रोजते. तिसरी गोष्ट, काशीला मारायचं म्हटलं तर कशावरून की काशीला तिथं गेल्यावरच माणूस मरीन म्हणून, आणि हे सगळं खटाटोप आपल्याच्यानं होणंही शक्य नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी जी साधना आहे ते नाम साधना आहे, आणि ती साधना घरी बसूनही करता येते. अभंगाचं 3रं चरण. परते साधन नाही, साधन नाही, परते साधन नाही, साधन नाही. करसी आणि कदाई हा
विठोबा रघुमा भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या भक्तीसाठी फार खटाटोप नाही करावं लागत. फक्त आपलं मन त्या भगवंताला अर्पण करावं लागते. मग त्या मनानं घरी बसूनही नामस्मरण केलं तरी त्या भक्ताला देवाजवळ जायची गरज नाही. तो देवच त्या भक्ताच्या जवळ येतो. एक छोटंसं उदाहरण सांगते. नंतर विठ्ठल विठ्ठल देवाजवळ कोणती भेट नाही, कोणत्याच प्रकारचा देव, कोणत्याच प्रकारचा तुमचं काही बाह्य रंगानं तुमची ओळख पाहत नाही. देव फक्त तुमचा भाव पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरसमश्नामी प्रयत्नात. अर्थात साधं पाणी दिलं देवाला, फुलही दिलं, फळही दिलं तरी देव संतुष्ट होतो. फक्त मनापासून पाहिजे. आणि नाही दिलं, नुसतं नामही जरी घेतलं तरी अंतःकरणातून घ्या, घरी का घेणार. आता ती शबरी भगवंताची भक्त होती. तिनं नाम घेतलं आणि नामाच्या बळावर तिला मुक्ती मिळाली. तिच्या गुरूंनी सांगितलं होतं की शबरी, तुला मंदिरात जायची गरज नाही, तुला तीर्थात जायची गरज नाही, तुला कोण्या देवाची पूजा करायची गरज नाही. तू फक्त नाम घे. नामच सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाम सगळ्यात मोठा आहे. नामापेक्षा बाकी सगळं तुच्छ आहे. सगळ्या साधनाचं सार आहे नाम. तर तिनं नाम घेतलं. गुरु तर निजामाला निघून गेले, पण गुरुच्या वचनावर विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याची. नाम घेतलं, विश्वास होता, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा देव येतील. असं करता करता जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुराई तबादल पर मैं बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे दो नैनों का दर्शन होगा। जब मेरे राम का आगमन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। बघा, ती रोज वाट पाहायची, रानात जायची, बोरं तोडून आणायची. द्रोणमध्ये बोरं तोडून आणली, अंगण झाडायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची आणि वाट पाहायची की आज प्रभू येतील माझ्या झोपडीत, माझ्या पर्णकुटीत आणि पावन होऊन जाईल. माझे प्रभू आले की माझ्या पर्णकुटीमध्ये भगवंत प्रवेश करतील. मी भगवंताला गोड गोड खाऊ घाली, छानपैकी दिवे, म्हणजे मला ती दिवाळीच असेल. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाए,
मेरा मायके गाना सुन जाएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे रोपट के बात भूल जाएंगे राम आएंगे रोपट के बात भूल जाएंगे राम आएंगे ओ राम आएंगे तो अंगना सजाओगे ओ राम आएंगे तो अंगना ओ राम आएंगे तो अंगना सजाओगे ओ राम आएंगे तो अंगना सजाओगे मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर खुल जाएंगे 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 भगवान की जय प्रभू रामाचं प्रागट्य आहे म्हणून जास्तीत जास्त प्रभूंचं आणि त्यांच्या भक्तांचं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल आजचा पहिला दिवस होता म्हणून नामपर अभंग घेतला गेला. तेव्हा अभंगाच्या चौथ्या चरणात तुकाराम महाराज करोनी सांगे तुका करोनी सांगे तुका करोनी सांगे तुका करोनी सांगे तुका करोनी सांगे तुका
पण आधी झाली खातो झाला ते आपले आजची फराळाची पंगत मार्तंडराव बापूराव देशमुख यांच्याकडून होती. आणि तसेच आमचे वडीलधारी मंडळी सगळे म्हणजे ते आहे म्हणून कीर्तन आहे असं म्हणायला हरकत नाही. तसेच आमचे साऊंडवाले दादा उत्तम प्रकारे साऊंड सिस्टीम चांगल्या प्रकारे लावून देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोन मिनिटात सेवा संपवायची आहे. एकदा प्रभू रामाचा दिवस आहे म्हणून श्रीराम जय. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय आज गजानन बाबाचा पण वार आहे. थोडं त्यांचं पण चिंतन. गण गण गणात गण गण आज 7 दिवस झाले माझ्या गावात पण सप्ताह चालू आहे. सकाळी 4 वाजता उठलं की मंदिरात जाऊन काकडा